राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातमी। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत, जसे की कर्जमाफी, हवामान अंदाज, अर्थसहाय्य निधीस मान्यता, पीक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री फसल विमा योजना। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। हिंगोली शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पीक विम्याचे 154 कोटी आले। प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्याचा अडथळा झाला दूर। मुंबई शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच, अजित पवारांनी केले हात वर। उपमुख्यमंत्री म्हणाले, आम्हाला राज्यात 13 कोटी जनतेचा विचार करावा लागतो। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्जमाफी भविष्यात शक्य नाही। पुणे फळपीक विमा योजनेत 23% अर्ज बनावट। सर्वाधिक जालना जिल्ह्यात अर्ज बाद केल्याने 13.60 कोटींची बचत। मुंबई आजपासून फास्ट टॅगच्या द्वारे टोल वसुली रोखणे भरल्यास लागला दुप्पट टोल। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्वच टोल नाक्यांवर आजपासून हायब्रिड मार्गिका बंद। पुणे विमा भरपाईचे संरक्षण काढण्याचा घाट, शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश। केंद्राने ठरवून दिल्याप्रमाणे हप्ता देणार। मुंबई किमान विम्यापोटी 10 कोटी वितरित, कंपन्यांना निधी वर्ग 2023-24 रबीच्या तफावतीसाठी सरकारकडे नाही निधी। नाशिक रबी उन्हाळी कांद्यांची यंदा विक्रमी लागवड, सरासरीच्या तुलनेत 2 लाख हेक्टरने क्षेत्रवाढ। डाळिंबाला प्रति किलो 100 ते 175 रुपये दर टिकून हस्तबहारातील 25% काढणी उकारली। अमरावती हळद दरात सुधारण्याचा ट्रेंड, उत्पादक घटल्याने परिणाम, दर 13,500 रुपये। नागपूर पंजाब करणार 124 लाख टन गव्हाची खरेदी, प्रति क्विंटलला 2,425 रुपये हमी भाव जाहीर। पुणे सुट्टीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच रेल्वे आरक्षण झाले फुल। अपुऱ्या सुविधांमुळे फलाटांवर उडते प्रवाशांची तारांबळ। रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्यांचे नियोजन, मात्र प्रवाशांची वाढती गर्दी पाहता सध्याच्या स्थितीत असलेल्या गाड्यांची संख्या कमी। पुणे शेतकऱ्यांसाठी 49 कोटींची अर्थसहाय्य, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सुनग्रह अनुदान योजनेच्या निधीस मान्यता। मुंबई राज्यात म्हाडा बांधणार 19,497 घरे, सर्वाधिक घरे कोकण मंडळात व मुंबई 5,199 घरे। शेतकऱ्यांना 49 कोटींचे अर्थसहाय्य। पुणे 7 शेतीमालांचे वायदे राहणार बंदच, वायदे बंदीला 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ, जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही। पुणे 2 वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान, बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठपुरावा। कोल्हापूर 15,000 राज्यांकडून इथेनॉलचे 18% अधिक मिश्रण, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 18.68% मिश्रणाचा परिणाम। जळगाव खानदेशातून आखतात केळी निर्यातीत वाढ, बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज 14 ते 16 कंटेनर निर्यात। धाराशिव सिबिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर। पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती। घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेलपाटी, आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा।
अहिल्यानगर शाश्वत शेतीमध्ये एआयच्या वापरातून संशोधनाला चालना, भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करार. पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना. हिंगोलीच्या केव्हीकेचे डॉक्टर पी शेळके अध्यक्षपद. मुंबई धानला 20,000 रुपये अनुदान. कृषी पंपांसाठी 10 HP पर्यंत मान्यता. मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. नाशिकमध्ये वालपापडी घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधारणा. पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगात सुरू. पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून 336 तर पाणीपट्टीतून 43.5 कोटीची वसुली. नाशिक द्राक्ष मालण्या जागेवर पैसे द्या, पेड कटिंग जोरात. उत्पादन घटल्याने यंदा उठाव. किमान 6,000 तर कमाल 15,000 रुपये दर. पुणे संत्रा, मोसंबी, पपईच्या दरात अंशतः वाढ. पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक. पुणे वाढत्या उष्माचे पिके, जनावरांना ताप. राज्यात कमाल तापमान 39 अंशांपर्यंत, दिवस रात्रीत 20 ते 23 अंशांपर्यंत फरक. पुणे केळी, अंजीर, आंबा व स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार. जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार. पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला कात्री. 119 कोटीची कपात. सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण. नवी दिल्ली देशात 37.39 लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार. कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती. तूर खरेदी 2.46 लाख टनावर. पपई रोपाचे दर आवाक्यात. खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली. अंबड जिल्हा मोसंबी बागेत फळगळ वाढ. अंबड तालुक्यातील उत्पादक शेतकरी हतबल. उष्णतेचा फटका. अकोला कृषी पर्यवेक्षकांची पदोन्नती पुन्हा रखडली. विभागीय बैठक न झाल्याचा परिणाम. छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा. कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी. कराड जिल्हा सातारा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान. छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा 600 ते 2,100 रुपये. पुण्यात प्रति 10 किलोला 80 ते 200 रुपये दर. मुंबई 2,2500 कोटीचा पीक विमा होणार वितरण. कंपन्यांना हिश्शापोटी 2,852 कोटी देण्यास सरकारची मंजुरी. कृषीचा 1,775 कोटीचा आराखडा मंजूर. सूक्ष्म सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी. चांगला बेदाणा दर 50 रुपयांनी वाढले. 15 दिवसात दरात मोठी सुधारणा. हंगाम जवळपास संपला. सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसरले. आवक वाढली. प्रतवारीनुसार प्रति किलो 155 ते 170 रुपयापर्यंत दर. जळगाव कापूस बियाणे दरात वाढ. बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा. शेतकऱ्यात नाराजी. नाशिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी. रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत 15 कोटी मिळेना. कोल्हापूर मक्यांपासून इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदा वाढ. फेब्रुवारी अखेर 119 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा. पुणे मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती. सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात. त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होतो.
7 तास होतोय प्रवासांना उशीर. नागपूर कपाशीच्या आउटडेटेड बीजी 2 बियाण्यांची दरवाढ सलग 5 वर्षात 171 रुपयांची वाढ. मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली. निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ. महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह बँकही अडचणीत. नागपूर फळमाना बाजारात लिंबांची 100 क्विंटल्सवर आवक. 283 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर. कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोअर चांगला नसल्याची कारण. 14 गावातील शेतकऱ्यांचे 63 कोटी रुपयांचे कर्ज माफ. आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना 30 वर्षानंतर उतरला बोजा. अहिल्यानगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी. किसान संघाचे ठेचा भाकरी खाऊन प्रतिकात्मक आंदोलन. धन्यवाद.